नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एम राहुल कुमार आपणा सर्वांचं सामान्य विज्ञान शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून या सिरीजमध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय सामान्य विज्ञान इयत्ता 8वी. जवळपास आत्तापर्यंत या पुस्तकातील आपण 10 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 11, ज्याचं नाव आहे मानवी शरीर व इंद्रिय संस्था. तर इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था पाहिली होती, त्यावेळेस आपण पाहिलं होतं की इंद्रिय संस्था म्हणजे काय आणि इंद्रिय संस्था म्हणजे मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आपल्याला पाहायला भेटतात. तर इंद्रिय संस्था म्हणजे ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. आणि मानवी शरीरामध्ये अनेक इंद्रिय संस्था असतात, जसं की पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, स्नायू संस्था, अस्थि संस्था, अशा अनेक इंद्रिय संस्था आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण सुरू करू चॅप्टर नंबर 11, मानवी शरीर व इंद्रिय संस्था. आपण सुरुवात करू श्वसन संस्थेपासून, ज्याला इंग्लिशमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. तर श्वसन संस्थेची रचना आणि कार्य आपण पाहणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला श्वसन संस्थेमध्ये असणारं जे इंद्रिय आहे किंवा जो भाग आहे त्याला नाक किंवा इंग्लिशमध्ये नोज असं म्हटलं जातं. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात ही नाकापासून होत असते. इथं आपल्याला पिक्चरमध्ये नाकपोकळी म्हणजेच नाक पाहायला भेटतं आहे. नंतर दुसरा आहे घसा, ज्याला फॅरिंग्स असं म्हटलं जातं. तर घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होत असतात. इथं आपल्याला घसा देखील पाहायला भेटतं आहे. नंतर आपण पाहूया श्वासनलिका किंवा त्याला इंग्लिशमध्ये ट्रॅका असं म्हटलं जातं. तर छातीमध्ये ज्यावेळेस श्वासनलिका जाते, इथं आपल्याला पिक्चरमध्ये श्वासनलिका पाहायला भेटते. ज्यावेळेस ती छातीमध्ये जाते त्यावेळेस तिचे 2 फाटे फुटतात किंवा 2 भाग होतात. एक डाव्या बाजूला जातो, तो डाव्या फुफ्फुसाकडे, आणि दुसरा जो फाटा आहे तो उजव्या फुफ्फुसाकडे जातो, त्याला उजव्या भागाकडे जातो, त्याला उजवं फुफ्फुस असं म्हटलं जातं. तर आपण आता पाहूया फुफ्फुस किंवा त्याला इंग्लिशमध्ये लंग्ज असं म्हटलं जातं. आपण पाहिलं मानवी शरीरामध्ये 2 फुफ्फुस आहेत, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. आता तर या फुफ्फुसांवर दुपदरी आवरण असतं, त्यास फुफ्फुस आवरण असं म्हटलं जातं. आणि फुफ्फुस हे लहान लहान कप्प्यांनी बनलेलं असतं. तर या लहान लहान कप्प्यांना वायुकोश असं म्हटलं जातं. इथं आपल्याला पिक्चरमध्ये वायुकोश पाहायला भेटत आहेत. नंतर वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट असं जाळं असतं. तर आपण केशवाहिन्या काय असतं ते या चॅप्टरमध्ये पुढे गेल्यानंतर पाहू. इथं आपल्याला वायुकोश दिसत आहेत. वायुकोशांच्या भोवती जे असणारं जे केशवाहिन्यांचं दाट जाळं आहे ते देखील आपल्याला इथं पिक्चरमध्ये पाहायला भेटतं आहे. नंतर आपण पुढं जाऊया की फुफ्फुसांमध्ये होणारी वायूंची जी देवाणघेवाण आहे ती कशा पद्धतीने होते आणि ती कशी होते. तर फुफ्फुसामध्ये जो वायुकोश असतो त्यामधील काय होतं, वायुकोशातील जी हवा असते त्यामधील ऑक्सिजन हा RBC या पेशीतील हिमोग्लोबिन हा शोषून घेतो आणि रक्तातील CO2 आणि जलबाष्प हे वायुकोशामध्ये पाठवलं जातं. आणि वायुकोशातील हे जलबाष्प आणि CO2 उच्छवासावाटे बाहेर टाकलं जातं. तर फुफ्फुसामध्ये वायूंची देवाणघेवाण कशी होते, तर वायूतील ऑक्सिजन हा RBC मधील हिमोग्लोबिन हा रक्तात शोषतो आणि रक्तातील CO2 आणि जलबाष्प हे वायुकोशात पाठवलं जातं आणि तेच वायुकोशातून उच्छवासावाटे बाहेर फेकलं जातं. अशी वायूंची देवाणघेवाण होत असते. नंतर आपण पाहूया श्वासपटल. तर श्वासपटल हे बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी असलेले एक स्नायूयुक्त पडदा असतो. त्याच पडद्याला श्वासपटल असं म्हटलं जातं. तर आपल्याला इथं पाहायला भेटतं पिक्चरमध्ये श्वासपटल हे एक स्नायूमय पडदा असतो जो की फुफ्फुसांच्या खाली असतो. आणि त्याचं वास्तव्य जर पाहायचं झालं आपल्याला तर ते उदरपोकळी आणि छातीची पोकळी यांच्या दरम्यान असतं. आता श्वासपटलाचं कार्य काय असतं, आकुंचन आणि प्रसरण म्हणजेच खाली आणि वर होणे. ज्यावेळेस श्वासपटल वर जातं त्यावेळेस आपण हवा नाकावाटे आत घेतो आणि ज्यावेळेस श्वासपटल खाली जातं त्यावेळेस हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. आता श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते. नंतर आपण रक्ताभिसरण संस्थेकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया की
ही श्वसनाची प्रक्रिया आहे ती कशी होती आणि ती किती टप्प्यांमध्ये होते. तर श्वसनाची प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये होत असते. एक बहिःश्वसन किंवा त्याला बाह्यश्वसन असं म्हणतात. दुसरं आहे अंतःश्वसन आणि तिसरं आहे पेशीश्वसन. आता एक एक आपण श्वसनाचा टप्पा पाहूया. बहिःश्वसन किंवा बाह्यश्वसनामध्ये 2 उपभाग पडतात. एक श्वास घेणे आणि दुसरा उच्छ्वास किंवा श्वास सोडणे. आता श्वास घेण्यामध्ये नाकावाटे हवा आत शोषली जाते. नंतर उच्छ्वासामध्ये जे रक्तातील CO2 फुफ्फुसांकडे पोहोचवलं जातं, ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर फेकली जाते. यालाच उच्छ्वास असं म्हटलं जातं. आणि श्वास घेणे आणि उच्छ्वास किंवा श्वास सोडणे याला एकत्रितपणे बहिःश्वसन असं म्हटलं जातं. तर नंतरचा टप्पा आहे अंतःश्वसन. आता आपण हे जे पाहिलं श्वास घेणे आणि श्वास सोडणे हे शरीराच्या बाहेरच्या भागातून होतं, म्हणजे नाकावाटे होतं, तर त्याला बाह्यश्वसन म्हणतात. आणि शरीरामध्ये जी क्रिया होते श्वसनाची त्याला अंतःश्वसन म्हणतात. यामध्ये शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांदरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन असं म्हणतात. आता पेशीश्वसन म्हणजे काय, तर पेशी ATP, CO2 व जलबाष्प तयार करत असतात. तर ATP हे आपल्याला ऊर्जा म्हणून कार्य करत असतं. तर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात पेशींमुळे. तर याला पेशीश्वसन असं म्हटलं जातं. आता जी पेशीश्वसनाची जी प्रक्रिया आहे ती केमिकल फॉर्म्युलामध्ये आपल्याला किंवा रासायनिक समीकरणामध्ये आपल्याला एक्झामला विचारली जाते. ती असं असते: C6H12O6 + 6O2 यांपासून 6CO2 + 6H2O + ऊर्जा ही ATPच्या स्वरूपात म्हणजेच 38 ATP एवढी तयार होते. ही रासायनिक क्रिया आपल्याला एक्झामला विचारली जाते. जसे फोटोसिंथेसिसची रासायनिक अभिक्रिया आपल्याला एक्झामला विचारलेली आहे, तशाच पद्धतीची पेशीश्वसनाची देखील ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला एक्झामला विचारली जाऊ शकते. तर ही आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे. नंतर आपण वळूयात रक्ताभिसरण संस्था. त्याला इंग्लिशमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हटलं जातं. तर रक्ताभिसरण संस्था ही अनेक पदार्थांचं किंवा विविध पदार्थांचं वहन करत असते. त्यामध्ये पदार्थ कोणते आहेत? पाणी आहे, संप्रेरक, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक आणि टाकाऊ पदार्थ. आता हे शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पोहोचवले जातात रक्ताभिसरण या संस्थेमार्फत. तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा सर्वसामान्यपणे समावेश होत असतो. तर आपण सुरुवातीला पाहूया हृदय, रचना व कार्य. इथं आपल्याला पिक्चरमध्ये हृदय पाहायला भेटते. तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असतं, परंतु ते बरगड्यांमागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेलं असतं. म्हणजे मध्यभागी परंतु थोडंसं डाव्या बाजूला कललेलं हृदय असतं आणि त्याचा आकार हा आपल्या मुठी एवढा असतो आणि त्याचं वजन सर्वसाधारणपणे 360 ग्रॅम एवढं असतं. आता मानवी हृदय हे स्नायुमय व मांसल अवयव आहे. ते हृदय स्नायूंचे बनलेलं असतं आणि हृदय स्नायू हे अनैच्छिक असतात. अनैच्छिक म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, तर अनैच्छिक स्नायूमध्ये त्यांच्या स्नायूंच्या हालचालींवर आपलं वर्चस्व नसतं. त्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात, म्हणजे त्यांची हालचाल ही अनैच्छिकरित्या होत असते. आता हृदयाचं जे आकुंचन व शिथिलीकरण होत असतं ते एक निश्चित तालात होत असतं आणि त्याचा आवाज हा लबडब असा होत असतो. आणि या शिथिलीकरण आणि आकुंचन होण्याच्या हृदयाच्या क्रियेला हृदयाचं स्पंदन असं म्हटलं जातं. तर आपण पाहूया, जवळपास हृदयाचे एका मिनिटास 72 ठोके पडतात आणि त्यांचा आवाज येत असतो लबडब असा. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीमीटर रक्त ढकलत असतं. ह्या फॅक्ट्स लक्षात ठेवा, एक्झामला विचारल्या जातात. नंतर आपण पाहूया की हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे आणि उजवे असे 2 भाग पडतात. म्हणजे हृदयाचा जो आतील पडदा आहे त्यामुळे हृदयाचे 2 भाग पडतात, एक डावा भाग आणि एक उजवा भाग. आता या डाव्या आणि उजव्या भागांचे परत 2 भाग पडतात. म्हणजे डाव्या भागाचे 2 भाग, वरचा भाग आणि खालचा भाग, तसंच उजव्या भागाचे 2 भाग, वरचा भाग आणि खालचा भाग. आता हृदयाचे जे वरचे भाग आहेत 2, म्हणजे डाव्यातला वरचा आणि उजव्यातला वरचा, त्यांना अलिंद असं म्हटलं जातं. तर जे खालचे आहेत, डाव्यातील खालचा आणि उजव्यातील खालचा, त्यांना
निलय असं म्हटलं जातं. आता डाव्यातील हृदयाच्या उजव्या भागातील वरचा जो भाग आहे त्याला उजवे अलिंद असं म्हटलं जातं. तर डाव्या डाव्या भागातील वरचा भाग त्याला डावे अलिंद असं म्हटलं जातं आणि खालच्या भागांना उजवे निलय आणि डावे निलय असं म्हटलं जातं. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आपण पाहूया रक्तवाहिन्या, त्यांची रचना व कार्य कशा पद्धतीचं असतं. हृदयाची स्पंदने सतत चालू असतात. आपल्याला माहिती आहे 1 मिनिटाला 72 ठोके पडतात. तसंच रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असतं. हृदय स्पंदनं चालू असल्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असतं. तर रक्तवाहिन्या ह्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात. एक रोहिणी किंवा त्यांना धमनी असं म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार म्हणजे नीला किंवा शिरा. आता आपण प्रत्येक व्यवस्थित पाहूया. रोहिणी किंवा धमन्यामध्ये काय होतं किंवा त्यांचं कार्य काय असतं. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या असं म्हणतात. धमन्या ह्या सर्वसाधारणपणे ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात, म्हणजे शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीराच्या वेगवेगळ्या भागांना करत असतात. यामध्ये अपवाद आहे फुफ्फुस धमनी. फुफ्फुस धमनी ही अशुद्ध रक्ताचा पुरवठा करत असते. नंतर धमन्यांची भित्तिका जाड असते आणि धमन्यांमध्ये झडपा नसतात. आता धमन्यांमधलं लक्षात ठेवा, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोहोचवलं जातं, शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. परंतु अपवाद आहे फुफ्फुस धमनी, जी अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणे. भित्तिका जाड असतात आणि धमन्यांमध्ये झडपा नसतात. नंतर पुढचं आहे शिरा. विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला किंवा शिरा असं म्हटलं जातं. आता शिरा ह्या प्रामुख्याने अशुद्ध रक्ताचा म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचा पुरवठा करत असतात. परंतु याला अपवाद आहे फुफ्फुस शिरा. आपण धमन्यांमध्ये अपवाद पाहिला होता फुफ्फुस धमनी, जी अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणे. तर शिरांमध्ये अपवाद आहे फुफ्फुस शिरा, ज्या शुद्ध रक्तांचा पुरवठा करत असतात. आता शिरा ह्या त्वचेलगत असतात आणि त्वचेलगत शिरा झाल्यानंतर शिरांच्या खाली धमन्या असतात. नंतर आपण पाहूया शिरांची भित्तिका ही पातळ असते आणि पोकळीमध्ये झडपा असतात. म्हणजे शिरांमध्ये झडपा असतात, धमन्यांमध्ये झडपा नसतात. शिरांमध्ये झडपा का असतात की शिरा आपण पाहिलं की विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेत असतात. आता ज्यावेळेस पायाकडील भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून न्यायचं आहे शिरांना, त्यावेळेस काही वेळानंतर रक्त वर जसं जाईल शरीरामध्ये तसं त्यावर दाब येत असतो आणि रक्त खाली जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तिथं झडपा असतात. एकदा रक्त वर आलं की ते परत खाली जात नाही. यासाठी शिरांमध्ये झडपा आपल्याला पाहायला भेटतात, ज्या की धमन्यांमध्ये नसतात. नंतर आपण फॅक्ट आहे 1628 साली विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरने रक्ताभिसरण कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे. आता रक्ताभिसरण म्हणजे काय ते आपण पाहूया. तर हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण असं म्हटलं जातं. रक्ताभिसरण म्हणजे काय, तर हृदयाकडून रक्त शरीराच्या विविध भागांकडे पोहोचवणं आणि विविध भागांकडून परत हृदयाकडे रक्त येण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण असं म्हटलं जातं. तर ब्रिटिश डॉक्टर विल्यम हार्वेने 1628 साली रक्ताभिसरण क्रियेचे वर्णन केलं आणि आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण होत असतं, असा सिद्धांत त्यांनी मांडला. तर रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे देखील विल्यम हार्वे यांनी शोधून काढलेलं आहे. हे आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे, जी की फॅक्ट एक्झामला विचारली जाते. नंतर आपण पाहूया केशवाहिन्या किंवा केसिका म्हणजे कॅपिलरीजचं काम काय असतं किंवा ते काय करत असतात. धमन्या आपण पाहिलं की शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात हृदयाकडून वेगवेगळ्या अवयवांसाठी. तर धमन्या ज्यावेळेस शरीरभर पसरतात त्यावेळेस त्यांना फाटे फुटतात. हे फाटे लहान लहान असतात आणि त्यांना केसासारख्या, ते फाटे लहान लहान असून केसासारखे दिसतात म्हणून त्यांना केशिका म्हणतात. इथं आपल्याला पिक्चरमध्ये पाहायला भेटते एक मोठी धमनी आहे जिचे लहान लहान फाटे फुटले आहेत आणि त्यांना आपण केशिका म्हणू शकतो. नंतर पुढं आहे केशिकांच्या भित्तिका ह्या अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. हे पातळ, एकसरी आणि बारीक असल्यामुळे काय होतं, तर केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण होते. आता पदार्थांची देवाणघेवाण म्हणजे कसले पदार्थ, त्यामध्ये ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरक व जीवनसत्वे पेशींत मिसळली जातात. तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. आता हे झालं धमन्यांचं एक लहान लहान भाग पडून केशिका तयार झाल्या आणि नंतर केशिका आणि पेशींची
देवाणघेवाण झाली पदार्थांची. त्यानंतर केशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात आणि त्याच वाहिन्यांना आपण शिरा म्हणतो. आता इथं पिक्चरमध्ये पाहायला भेटते धमन्यांचं लहान लहान भाग झाल्यानंतर केशिका तयार झाल्या आणि अनेक केशिका तयार झाल्यानंतर एक वाहिनी तयार झाली जिला आपण शिरा म्हणतो आणि त्या शिरा रक्त हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करत असतात शुद्ध करण्यासाठी. नंतर आपण पुढं पाहूया रक्त म्हणजे काय किंवा ब्लड काय असतं, रक्तामध्ये कोणकोणते घटक असतात हे आता आपण पाहूया. रक्त हा लाल रंगाचा प्रवाही पदार्थ असतो. रक्ताचा रंग लालच का असतो? कारण ज्या RBC असतात, रक्तामध्ये असणाऱ्या पेशी आहेत RBC, त्यांमध्ये हिमोग्लोबिन असतं. या हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल असतो. म्हणजे प्रत्येक सजीवातील किंवा प्रत्येक प्राण्यातील रक्ताचा रंग हा लाल असणार नाही. ज्या पेशींमध्ये किंवा रक्तांमध्ये RBC असतील आणि त्यामध्ये हिमोग्लोबिन असेल त्याच शरीरामध्ये रक्ताचा रंग हा लाल असेल. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल भडक असतो आणि ते चवीला खारट असतं. तसेच त्याचा pH हा 7.4 एवढा असतो. प्रामुख्याने रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेलं असतं. ते 2 प्रमुख घटक म्हणजेच रक्तद्रव्य किंवा त्याला प्लाझ्मा असं म्हणतात आणि रक्तकणिका रक्तपेशी किंवा त्याला सेल्स असं म्हटलं जातं. तर आपण एक एक व्यवस्थित पाहूया. रक्तद्रव्य पाहूया. सुरुवातीला रक्तद्रव्य ज्याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मा असं म्हटलं जातं, तर त्याचा रंग हा फिकट पिवळसर असतो आणि ते काहीसं आम्लारी धर्मी असतं. तर या रक्तद्रव्यामध्ये काय काय असतं, तर पाणी असतं. पाण्याचं प्रमाण असतं 90 ते 92%. प्रथिन असतं, त्यांचं प्रमाण असतं 6 ते 8%. अक्षेंद्रिय क्षार व इतर घटक असतात 1 ते 2%. आता आपण पाहिलं 6 ते 8% जे प्रथिन असतात त्यांमध्ये कोणते कोणते प्रथिन आहेत, ते आहे अल्ब्युमिन, नंतर आहे ग्लोबुलिन्स, नंतर आहे फायब्रिनोजन व प्रोथ्रोम्बिन हे प्रथिन असतात. तर या प्रथिनांचं काम काय आहे, अल्ब्युमिन आहे ते शरीरभर पाणी विभागण्याचं काम करत असतं. अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभागण्याचं काम करतं. ग्लोबुलिन्स शरीराचं काम करतात. संरक्षणाचं काम हे ग्लोबुलिन्स करत असतात. नंतर फायब्रिनोजन व प्रोथ्रोम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करत असतात. आता रक्त कशाला गोठलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला जखम होते त्यावेळेस काही काळ रक्त वाहिलं जातं, म्हणजे त्या जखमेद्वारे रक्त येतं, पण काही वेळानंतर तिथं रक्त गोठतं आणि रक्तप्रवाह बंद होतो. तर यासाठी रक्त गोठण्याची गरज असतं आणि ते होतं फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन या प्रथिनांमुळं. नंतर आपण पाहिलं की 1 ते 2% असेंद्रिय क्षार असतात किंवा इतर घटक असतात. तर अक्षेंद्रिय क्षारामध्ये काय असतं, तर कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्यांचे नियंत्रण ठेवणारे क्षार आहेत, जे की 1 ते 2% येतात. नंतर आपण दुसरा भाग पाहूया किंवा दुसरा प्रमुख घटक पाहूया जो की रक्तामध्ये असतो, तो म्हणजे रक्तपेशी किंवा ब्लड सेल्स. आता रक्तपेशींमध्ये 3 प्रकारच्या पेशी आपल्याला पाहायला भेटतात. एक आहे लोहित रक्तपेशी म्हणजेच RBC, दुसरा आहे श्वेत रक्तपेशी, त्याला पांढऱ्या पेशी असं म्हटलं जातं, आणि तिसरं आहे रक्तपट्टिका किंवा प्लेटलेट्स. आता RBCंना इंग्लिशमध्ये रेड ब्लड सेल म्हणजेच लोहित रक्तपेशी असं म्हटलं जातं. त्या आकाराने लहान असतात, वर्तुळाकार असतात आणि केंद्रक नसतं त्यामध्ये. नंतर या पेशींमध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे रक्ताचा लाल रंग असतो आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळला जातो. आपण पाहिलं हिमोग्लोबिन हा वायुकोशातून रक्तामध्ये ऑक्सिजन शोषतो. नंतर रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 दशलक्ष RBC असतात. RBCची निर्मिती ही अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरोमध्ये होत असते व त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगत असतात. RBCचा जीवनकाळ आहे 100 ते 127 दिवस. नंतर दुसरी पेशी आहे श्वेत रक्तकणिका म्हणजे पांढऱ्या पेशी, त्याला इंग्लिशमध्ये व्हाईट ब्लड सेल्स असं म्हटलं जातं. तर या आकाराने मोठ्या म्हणजे RBCपेक्षा आकाराने मोठ्या असतात. केंद्रकयुक्त रंगहीन पेशी असतात. यामध्ये केंद्रक असतं. प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. या पेशींचे 5 प्रकार पडतात. पहिला आहे बेसोफिल, दुसरा आहे इओसिनोफिल, तिसरा आहे न्यूट्रोफिल, चौथा आहे मोनोसाइट्स आणि 5वा आहे लिम्फोसाइट्स.
आता हे 5 प्रकार लक्षात कसे ठेवायचं, तर बेसोफिलचा बी घ्या कॅपिटल, इओसिनोफिलचा कॅपिटल ई घ्या आणि न्यूट्रोफिलचा कॅपिटल एन घ्या. आता यांचं झालं बेन, BEN, बेसोफिल, इओसिनोफिल आणि न्यूट्रोफिल. बेन झालं. नंतर मोनोसाईटचा मे घ्यायचा मराठीतला आणि लिम्फोसाईटचा ल घ्यायचा. मग काय झालं, BEN, बेन आणि याचं मेल, म्हणजे बेन मेल असं पद्धतीचं आपल्याला इथं ट्रिक करता येईल. जी पांढऱ्या पेशींची आहे. पांढऱ्या पेशींचे 5 प्रकार एक्झामला विचारले जातात. पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होत असते आणि त्यांचं कार्य त्या सैनिकाचे कार्य करतात. म्हणजेच शरीरात कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाल्यास त्यावर त्या पेशी त्वरित हल्ला करतात आणि सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून शरीराचं रक्षण WBC करत असतात. नंतर रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स, ह्या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. एका घन मिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. यांचं कार्य आहे रक्त गोठवणे. आपण पाहिलं रक्त गोठवण्याला आतापर्यंत 3 घटक पाहिले रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणारे. एक आहे प्लेटलेट, दुसरा आहे फायब्रिनोजेन व तिसरा आहे प्रोथ्रोम्बिन. असे रक्त गोठवण प्रक्रियेत भाग घेणारे एकूण 13 घटक आहेत. त्यातले 3 आपण पाहिले. जसे येतील तसे आपण पुढं पाहत राहू. नंतर रक्ताची कार्य आहेत वायूंचे परिवहन म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणं, CO2 बाहेर आणणं, पोषण तत्वांचे वहन, पेशींना खाद्य पुरवठा करणं. नंतर टाकाऊ पदार्थांचे वहन, युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन हे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ बाहेर टाकले जातात. क्रिएटिनिनवर एकदा राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर शरीररक्षण करणं, विकर व संप्रेरकांचं परिवहन करणं, तापमानाचं नियंत्रण ठेवणं शरीराचं तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असतं. नंतर क्षारांचा समतोल साधणं. आता यामध्ये क्षार कोणते येतात, सोडियम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणं आणि जखम बंद करणं, जे की रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून रक्ताचा स्राव बंद करणं. नंतर आपण पाहूया मानवी रक्तगटाविषयी. यामध्ये रक्तगटाचे किती प्रकार पडतात, किती गट आहे, हा शोध कोणी लावला या पद्धतीचा आपण पाहणार आहोत. रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या 2 प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पडतात. मानवी रक्ताचे सर्वसाधारणपणे A, B, AB, O असे 4 प्रमुख गट पडत असतात. आता हे 4 प्रमुख गट झाले आणि RH म्हणजेच रिसस पॉझिटिव्ह व रिसस निगेटिव्ह यावरून प्रत्येकाचे 2 प्रकार पडतात. म्हणून A, B, AB आणि O या 4 गटांचे प्रामुख्याने रिसस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवर आधारित 8 रक्तगट तयार होत असतात. आता जे A, B आणि O हे रक्तगट आहे यांचा शोध 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला होता आणि त्यांना त्यासाठी 1930 सालचे नोबेल भेटलं. आता जो AB रक्तगट आहे या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. आता आपण रक्तगटाचे 4 प्रकार पाहिले, मेन प्रकार, आणि त्यांचा शोध कोणी लावला हे देखील पाहिलं आहे. जर आपण पाहूया रक्तदान. रक्तदान म्हणजे काय, तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं, ज्या व्यक्तीकडून, त्याला रक्तदान म्हणतात. या क्रियेलाच रक्तपराधन असं देखील म्हटलं जातं. तर रक्तपराधनासाठी रक्ताचा पुरवठा कुठून होत असतो, तर तो रक्तपेढ्यांमधून, रक्तदात्याद्वारे, रक्तग्राहीद्वारे. म्हणजे ज्या व्यक्तीला रक्त घेतले जातं त्याला रक्तग्राही असं म्हणतात. तर O हा रक्तगट सर्व योग्य दाता, म्हणजेच O या रक्तगटापासून सर्व गटांना रक्त दिलं जातं, त्याला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. तर AB या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणजेच युनिव्हर्सल रेसिपंट असं म्हटलं जातं. AB हा रक्तगट कोणत्याही रक्तगटाकडून रक्त घेऊ शकतो म्हणून त्याला सर्व योग्य ग्राही युनिव्हर्सल रेसिपंट, आणि O या रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं. एक्झामला यावर क्वेश्चन विचारलेला आहे. युनिव्हर्सल डोनर हा रक्तगट कोणता आणि युनिव्हर्सल रेसिपंट हा रक्तगट कोणता, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रक्तगट अनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता पिता यांकडून होणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात. नंतर आपण पाहूया ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब काय असतो, तो किती शरीरासाठी गरजेचा आहे, किंवा नॉर्मल ब्लड प्रेशर कसा असतो
किती असतो आणि त्याचं मोजमाप कशाच्या साहाय्याने होतं. तर हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण होत असतं हे माहीत आहे आपल्याला. तर हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते आणि आकुंचन आणि प्रसरणामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो. यालाच रक्तदाब असं म्हटलं जातं. तर आता हृदयाच्या आकुंचनावेळी जो रक्तदाब मोजला जातो किंवा नोंदला जातो त्याला सिस्टॉलिक दाब असं म्हटलं जातं. सिस्टॉलिक दाब हा कायम डिस्टॉलिक दाबापेक्षा जास्त असतो. आता डिस्टॉलिक दाब म्हणजे काय, तर प्रसरणाच्या वेळेस जो धमनीवर रक्तदाब पडतो त्याला डायस्टोलिक दाब असं म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 सिस्टॉलिक दाब ते 80 मिलीमीटर डिस्टॉलिक दाब पासून 139 सिस्टॉलिक दाब आणि 79 मिलीमीटर डिस्टॉलिक दाब एवढा सामान्य असतो. तर हे सिस्टॉलिक आणि डिस्टॉलिक दाब किंवा हे 120 आणि 80 मिलीमीटर हे मोजायचं कशाने, तर ह्या मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर नावाचे यंत्र असतं. याच्या साहाय्याने दाब मोजला जातो. आता उच्च रक्तदाब म्हणजे शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाबामुळे धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो आणि तणाव निर्माण झाल्यामुळे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावं लागतं आणि सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब दोन्हीही वाढलेले असतात. आता आपण पाहूया जे रक्तदान पाहिलं त्यामध्ये कोण कोण रक्तदान करू शकतं किंवा किती मिली रक्तदान करता येतं. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. रक्तदानासाठी एका वेळी एका मनुष्याचं 350 मिली एवढं रक्त घेतलं जातं. तर रक्तदान कोणाला करता येत नाही, ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे, ज्या स्त्रिया कमी आहे आणि ज्या स्त्रिया गर्भावस्था किंवा स्तनपान काळ सुरू आहे त्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही आणि 18 वर्षाखालील स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही रक्तदान करता येत नाही. नंतर 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतात. आता जो रक्ताचा जो अभ्यास केला जातो किंवा रक्ताचे प्रकार विविध निरीक्षणे केली जातात त्या शास्त्राला रक्तशास्त्र किंवा हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. तर हे पण आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर आपण पाहूया प्रकार सिस्टॉलिक दाब आणि डायस्टॉलिक दाब म्हणजे सर्वसाधारण रक्तदाब किती पाहिजे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक हे पाहूया. साधारण रक्तदाब हा सिस्टॉलिक 90 ते 119 मिलीमीटर एवढा पाहिजे आणि डायस्टॉलिक हा 60 ते 79 मिलीमीटर एवढा पाहिजे. पूर्व उच्च रक्तदाब हा 120 ते 139 मिलीमीटर एवढा पाहिजे आणि पूर्व उच्च रक्तदाब डायस्टॉलिकमध्ये 80 ते 89 मिलीमीटर एवढा पाहिजे. उच्च रक्तदाब अवस्था 1 ज्यामध्ये सिस्टॉलिक दाब 140 ते 159 मिलीमीटर एवढा असतो आणि डायस्टॉलिक दाब हा 90 ते 99 मिलीमीटर एवढा असतो. नंतर उच्च रक्तदाब अवस्था 2 यामध्ये सिस्टॉलिक दाब हा 160 मिलीमीटरपेक्षा जास्त जातो आणि डायस्टॉलिक दाब हा 100 मिलीमीटरपेक्षा जास्त जातो. तर हे आपल्याला सेंटेन्समध्ये किंवा जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. इथंच आपला हा चॅप्टर संपतोय. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. आपले लेक्चर वारंवार पाहत राहा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.